नमस्कार, मी प्रीती आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आम्ही इकडे नवीन घरात राहायला आल्यापासून ना मुलांना काही कुठे बाहेर नेलंच नव्हतं। म्हटलं चला बाहेर काढते यांना थोडंसं, इथं बिबट्याचं थोडंसं भीती वाटते ना, म्हणून मग आता मी कुठं पोरांना बाहेर काढतच नाही। मग आमच्या डान्सिंगला बाहेर नेल्यामुळं खूप मज्जा वाटत होती। तर थोडा डान्स चालला होता त्यांचा आणि दर्शूचा मोबाईल तो तर कुठंच सुटत नाही, त्याच्यावर तो सगळ्या दुनियासंग बोलतो, पण तो मोबाईल काही चालू होत नाही। आणि मग त्यांचा थोडासा फोटो वगैरे काढले आणि मग नंतर घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर ना आज व्हेज पुलाव बनवण्याचं ठरवलं होतं। तर हे सगळ्या भाज्या असल्या नसल्या, सोयाबीन वडी हे केलं होतं आणि कांदा पण थोडा तळून घेतला होता। जेवढ्या भाज्या असल्या तेवढ्या, आणि भात इकडे बनलेला होता, इकडे तेल गरम करायला ठेवलेलं होतं। थोडी वेगळ्या पद्धतीने बनवते मी। तर इकडे बघा तोपर्यंत आहो पण आले होते आणि नुसतं मसाला शिपडला आणि म्हणाले की भाजी मी केली आणि कशी झाली आता तू नक्की सांगजो खाल्ल्यावरती। तेवढ्यापुरता आले आणि त्याच्यानी चम्मच फिरवला फक्त आणि तेवढा मसाला टाकला आणि मध्ये मध्ये करायची ही सवय ना त्यांना खूपच आहे। एकच फिरवतील चम्मच आणि म्हणतील मी केलंय बघा कसं झालंय। आणि मग नंतर बाकीचा पसारा सगळा आपणच आवरायचा आणि आपणच शिजेपर्यंत थांबायचं। ते त्यांच्या मोबाईलमध्ये गुंततात लगेच। आणि ही ना आमच्या नवीन किचनमधली ना फर्स्ट रेसिपी आहे जी मी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करते। मी इथे ना पुलावला जे तांदूळ उकडून घेतला होता ना ते पूर्ण मी गाळून घेतला आणि छान इथे तयार केला। आता त्यांचं कसं आहे ना आहोंना की 5 मिनटं करतील आणि लगेच निघून जातील। आता बाकीचे कामं सगळे तूच कर। मग मला आता थोडंसं इथे कोशिंबीर बनवायचं होतं, त्यासाठी मी काकडी शिलत होते। खरं तर पहिलं मी सगळं करून घेतलं आणि नंतर त्यांनी फक्त आले आणि मसाला टाकला आणि लगेच म्हणले की सगळं मी बनवलं आहे। आणखीन त्यांचं बघून घ्या, अजून संपलेलं नाही त्यांचं। नंतर लगेचच ना भाजी वगैरे बनल्याच्या नंतर ते आले आणि पातेलं फक्त वरती ठेवलं, त्याच्यामध्ये थोडं तूप घातलं आणि मग लगेच परत आले। परत म्हणाले मी त्याला हात देते आणि मीच टाकणार त्याच्यामध्ये, लेअरिंग करणार। म्हटलं ठीक आहे करा मग लेअरिंग तुम्ही। तर त्यांनी मग लेअरिंग केली। इथे भात हे करून घेतला त्यांनी याच्यावरती। थोडंसं माझ्याच्याने चिकटच झाला होता म्हणा, कारण नवीन तांदूळ होता, मला काही एवढं माहिती नव्हतं प्रमाण, पण ठीक आहे मस्त झालं होतं। आणि मग कांदा पण भरपूर टाकला, कांद्याचा फ्लेवर मला खरंच आवडते त्यामुळे मग भरपूर टाकला। मग त्याच्यानंतर थोडं थोडं लेअरिंग करत गेलो। असं आहे ना कलर वगैरे काय टाकला नाही, कारण पोरं पण खातात माझे, त्यामुळे मग मी काही एवढं जास्त बाहेरचे कलर वगैरे वापरत नाही। असं थोडं थोडं सिम्पलच करून खायला मला आवडतं। आणि हे व्हेज पुलाव आहे, याच्यामध्ये पनीर वगैरे पण टाकू शकता तुम्ही, पण मी काय ते टाकलेलं नाही। मग नंतर हे पूर्ण जे भात होता ते पूर्ण याच्यामध्ये टाकून घेतला वरनं आणि झाकणाला ना हुंडा वगैरे काहीही नाही लावला, तसंच मी त्याला छान दम दिला आणि थोड्या वेळानंतर जेवायला घेतलं। आता इथे बघा पुलाव असा रेडी झाला आहे आणि इथे कोशिंबीरसुद्धा रेडी आहे। मस्त आम्ही 3 ताटं केले आणि आमचे आहो लगेचच घेतले त्यांनी आणि मी हात देणार आणि परत इथे हातात चम्मच घेऊन पूर्ण क्रेडिट त्यांनीच घेतलं।